नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अनेक न्यूज चॅनल असतील किंवा YouTubeवर व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. याच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, की लाडकी बहीणची जी काही ई-के-वाय-सी करण्यासाठीची जी काही वेबसाईट आहे, तर या वेबसाईटमध्ये अजूनही एक वेबसाईट खोटी बनवण्यात आलेली आहे. जी काही फेक वेबसाईट आहे, ती फेक वेबसाईट कशाप्रकारे असणार आहे व कोणती वेबसाईट आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला पाहूयात नक्की फेक वेबसाईट कोणती आणि ओरिजिनल वेबसाईट कोणती हे जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर आलेलो आहोत. आपण लॅपटॉप स्क्रीनवर सर्वात आधी फेक वेबसाईट कोणती आहे ती फेक वेबसाईट आपण इथे पाहूयात. त्यामध्ये आपण इथे सर्च बॉक्समध्ये जी फेक वेबसाईट आहे ती फेक वेबसाईट आपण इथे सर्च करत आहोत. सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे एक नंबरचीच वेबसाईट इथे आलेली आहे. माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री. तर अशा प्रकारे ती वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवर आपण क्लिक करू. तर या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर जी काही वेबसाईट आहे यासाठी केवायसीचं पोर्टल आहे. तर केवायसीचं पोर्टल डायरेक्ट ओपन केलं जात आहे. इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक, त्यानंतर इथे कॅप्चा आहे, त्यानंतर जी काही डिटेल्स आहे, जी काही सहमतीची डिटेल्स आहे ती सहमतीची डिटेल्स आणि इथे दोन ऑप्शन आहेत, मी सहमत आहे, मी सहमत नाही आणि त्याच्या खाली OTP पाठवा. अशा प्रकारचे तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत. यानंतर आपण जी काही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ती पाहूयात. तर इथे सर्च करू आपण लाडकी बहीण योजना. तर इथे लाडकी बहीण योजना सर्च केल्यानंतर ही जी एक नंबरची वेबसाईट आहे ही एक नंबरची वेबसाईट आपण ओपन करूयात. तर कधी कधी तुम्हाला काही अशा प्रकारे एरर येऊ शकतो. तर एरर आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बॉक्स मध्ये यायचे आणि सर्च बॉक्स मध्ये आल्यानंतर इथे साइन इन हा जे ऑप्शन आहे हा साइन इनचा ऑप्शन काढून टाकायचे आणि एंटर करायचे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत आणि आपण या अगोदरची जी काही फेक वेबसाईट आहे ती ओपन केलेली आहे. तर ही फेक वेबसाईट आहे. तर आपण सध्या आता ओरिजिनल वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. इथे पाहू शकता तुम्ही सर्च बॉक्स मध्ये ही ओरिजिनल वेबसाईट आहे आणि इथे ब्लिंकी होते. या ऑप्शन मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर आपण या बॉक्सवर क्लिक करूयात. तर या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही जी फेक वेबसाईट आहे ही फेक वेबसाईट आणि ही जी ओरिजिनल वेबसाईट, आता इथे तुम्ही पाहू शकता ही फेक वेबसाईट. तर फेक वेबसाईटचा ही जी वेबसाईट आहे hubcom.uat.in अशा प्रकारे ही जी काही वेबसाईट आहे. त्याच्यानंतर इथे आपण ओरिजिनल वेबसाईट वर येऊ. तर ओरिजिनल वेबसाईट तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in. तर या वेबसाईट मध्ये सर्व जे काही सिस्टम्स आहे ते सिस्टम सारखेच आहे, सेम आहेत. तर इथे ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाभार्थी आधार क्रमांक, कॅप्चा आणि आधार प्रमाणीकरणासाठी सहमती, त्यानंतर इथे दोन ऑप्शन आहेत, मी सहमत आहे, मी सहमत नाही आणि इथे खाली OTP पाठवा म्हणून ऑप्शन आहे. तर यामध्ये दोन्ही वेबसाईट इथे पाहू शकता दोन्ही वेबसाईट सेम आहेत, यामध्ये काही फरक नाहीये. तर अशा अनेक व्हिडिओ आहेत, न्यूज चॅनल मध्येही सांगितलं की ही जी काही वेबसाईट खोटी आहे, ही जी hubcom.ut काहीतरी आहे ती वेबसाईट खोटी आहे.
तर शक्यतो या वेबसाईटवर तुम्ही केवायसी करू नका, तुमची फसवणूक होऊ शकते. परंतु दोन्ही पोर्टल सेम आहेत. तर ही जो गव्हर्नमेंटचा पोर्टल आहे यावरून केवायसी करा असंही तुम्हाला सांगण्यात येत आहे. सध्या तरी तुम्हाला अशा प्रकारे सांगण्यात येत आहे की या वेबसाईट वरून तुम्ही केवायसी करू नका. तर तुम्ही यावरून केवायसी करूच नका. तुमचा जो गव्हर्नमेंटचा पोर्टल आहे यावरून केवायसी करा. परंतु आपण पुढील व्हिडिओमध्ये ही वेबसाईट कोणती आहे आणि कसली वेबसाईट आहे आणि ही वेबसाईट आली कशी याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. यामध्ये ट्विस्ट येणार आहे आणि या ट्विस्ट मध्ये तुम्हाला हा ट्विस्ट पाहण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचे की ही वेबसाईट नक्की आहे कोणती आणि गव्हर्नमेंट आपली कुठली फसवणूक करत आहे का की गव्हर्नमेंट आपली दिशाभूल करत आहे का याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे जेणेकरून ह्या वेबसाईटचा खुलासा आणि ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे हिचाही खुलासा आपण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत की नक्की वेबसाईट फेक आहे की गव्हर्नमेंट आपली फसवणूक करत आहे. तुम्हाला नक्की काय वाटतंय की या वेबसाईटचा खुलासा केला पाहिजे की गव्हर्नमेंट फसवत आहे का आपल्याला याचाही खुलासा केला पाहिजे का याचं संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे, संपूर्ण अपडेट मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवावंच लागणार आहे आणि अशी माहिती तुम्हाला परत भेटणार नाही की तुमची गव्हर्नमेंट किती मोठी फसवणूक करत आहे की नाही करत आहे. तुम्ही नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जो व्हिडिओ येईल नवीन व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्ही आम्हाला कळवू शकता, सांगू शकता. आता सध्या तरी या वेबसाईटवर दोन्ही पोर्टलवर दोन्ही माहिती दोन्ही फक्त डोमेन वेगवेगळे आहेत. इथे डोमेन वेगळं आहे फक्त ladkebhin.maharashtra.gov.in आणि इथे फक्त जे काही डोमेन आहे हा इंडियन डोमेनचे .in डोमेन आहे पण इथे हब कॉम UAT अशा प्रकारे डोमेन देण्यात आलेला आहे. पण या डोमेनचं रहस्य काय आहे आणि गव्हर्नमेंटच्या डोमेनचं रहस्य काय हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून ह्या दोन्ही वेबसाईटचा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटचाही आणि ही जी काही वेबसाईट आहे हिचाही दोन्हींचा खुलासा आपल्याला करता येईल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर अशा प्रकारे तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती जे काही फेक वेबसाईटची ती तुम्ही पाहिली असेल किंवा अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात आपण एका खुलासा करणाऱ्या व्हिडिओमध्ये.